मला तर अगदी कोंडल्यासारखं वाटत होतं. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी काहीतरी अवस्था झाली होती माझी. आणि त्यात तुझ्याऐवजी ती बया घरात आली. मग तर काय, रात्रभर देवाचा धावा करत होते मी. मावशी, मला वाटतंय तुमच्या प्रार्थना तेवढ्या माझ्या पाठीशी होत्या म्हणून, फक्त म्हणून तो माणूस मला भेटला आणि आणि मी कशीबशी इथपर्यंत पोहोचले. नाहीतर त्याआधी त्या भयान जंगलामध्ये एवढे विचित्र विचार, एवढे विचित्र भास होत होते ना, मी खूप घाबरले होते. आणि मी कितीही फिरले ना तरी फिरून फिरून मी नेमकं तिथेच येत होते मावशी. चकवा, चकवा म्हणतात याला. कुठं आलोय ते कळत नाही, कुठं जायचंय ते उलगडत नाही. माणूस फक्त दिशाहीन होऊन हिंडत राहतो. आपल्याही आयुष्याचं तेच झालंय ना. दिशाहीन सुरू आहे सगळंच. कुठलाच रस्ता सापडत नाहीये आपल्याला. आणि जरा रस्ता सापडल्यासारखा वाटला की वाट अडवून ही बया उभी. कधी कधी मला असं वाटतं ना की निरंजनच्या ऐवजी देवाने मलाच उचलायला पाहिजे होतं. नाही मावशी, हो असं नका म्हणू. तुमचा केवढा आधार आहे मला. हो, मी खरंच सांगते, तुम्ही नसतात ना माझ्या बरोबर तर मला नाही माहित मी काय केलं असतं. मावशी, मला खूप भीती वाटते या सगळ्याची. खरंच मी खूप घाबरले मावशी. मला नाही कळत काय करायचं. आपण सगळे कधी सुटणार या सगळ्यात? कधी सुटणार? काहीच माहित नाही ग मला, काहीच माहित नाही. कशी आहे प्रियंका? बरी आहे ती, पण खूप घाबरली आहे. रमा, एक विचारू, इफ यू डोंट माइंड? मला माहिती आहे मावशीची तुझ्याबद्दलची मतं फार चांगली नाही आहेत, पण जाऊ दे रे. जे झालं ते पुरून टाकावं माणसानं. उगाच उकरून काढत बसलो तर आपल्यालाच त्रास होतो. तुझ्यासाठी महत्वाचं हे आहे की प्रियंका सुखरूप घरी आली आहे. आता ती कुठं गेली, ती तिथं कशी पोचली, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत. म्हणजे तुला माहिती आहे काय झालंय ते? रमा, काय झालंय? रमा, मला कळायलाच हवंय काय झालंय ते. तू तिला कुठे घेऊन गेली होतीस का? नाही रे, उलट तीच घेऊन गेली होती मला. मी कधीही परत येऊ नाही म्हणून. म्हणजे म्हणजे तू हॉस्पिटलला गेलास आणि मी कशी बशी हायवे पर्यंत पोहोचले आणि हात दाखवायला लागले गाड्या थांबवण्यासाठी. एक फॅमिली होती,
त्यांना दया आली माझ्यावर आणि त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलं. प्रियंका, 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 काय झालंय? चल, मला बोलायचं तुझ्याशी. एक मिनिट, जस्ट लिसन टू मी. सिद्धार्थ, जस्ट लिसन टू मी. मावशी हो, सांगा ना याला. सिद्धार्थ, एक मिनिट सिद्धार्थ, अरे ऐकून तर घे माझं. मावशी, तू मध्ये पडू नकोस. अरे, can you just talk, सिद्धार्थ? सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे what's wrong with you? What's wrong with me? प्रियंका, हे मी तुला विचारायला हवंय. What's wrong with you? तूच केलंस नाही सगळं. मी केलं का तुम्ही केलं? घाबरू नका. नाही, तशाही तुम्ही घाबरत नाहीच मला, तरीही सांगते, घाबरू नका. तुमच्याबद्दल नाही सांगितलंय मी त्याला. तिनं जे केलं तेवढंच सांगितलंय. पण तुमची इच्छा असेल तर तेही सांगते. सांगू का? सिद्धार्थ, अरे पण मी असं काय केलंय काय सिद्धार्थ? सांग ना, काय केलंय मी? माझी अवस्था बघ सिद्धार्थ, आणि यू हर्टिंग मी. मला त्रास होतोय. जो त्रास तुला होतोय ना प्रियंका, तो त्रास औषध घेऊन होईल बरा. पण जो त्रास मला झालाय त्याचं काय? पण मी असं केलंय काय सिद्धार्थ? जस्ट टेल मी दॅट. प्लीज प्रियंका, तुझी नाटकं बंद कर वन्स अँड फॉर ऑल. आय नो एव्हरीथिंग. सांगितलंय रमाने मला सगळं. त्या दिवशी तुला इतक्या प्रेमाने समजवलं मी की रमाचं घर, तिची आयडेंटिटी परत मिळवून देणं ही निरंजन दादाची लास्ट विश होती, जी मी पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आणि तू तिला कुठल्या तरी जंगलात सोडून परत आलीस का? तर तिला परत यायचा रस्ता सापडू नये म्हणून, ती कायमची इथून दूर जावी म्हणून. शेम ऑन यू प्रियंका, शेम ऑन यू. मला सांग, ती जर रस्ता भटकली असती तर, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? आणि माझ्या जीवाचं काय? सांग ना सिद्धार्थ, माझ्या जीवाचं काय? बट यू सी दॅट, आपल्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात गेले कित्येक दिवस जे काही बरं वाईट होते त्याचं काय सिद्धार्थ? प्रियंका, हे जस्टिफिकेशन असू शकत नाही. का नसू शकतं? तुला हे सगळं कळत नाहीये, हाच प्रॉब्लेम आहे सिद्धार्थ. विचार कर ना, निरंजन दादाचं काय झालं अरे? त्या रमामुळे त्याला आजूबाजूची परिस्थितीच दिसेनाशी झाली सिद्धार्थ. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता, कुठल्याही थराला जायला तयार होता. आणि बघितलंस ना तू आपल्या दादाचं काय झालं? काय झालं? काय झालं? आणि काय म्हणणे तुझं नेमकं सांग मला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सिद्धार्थ की तूही तेच करतोयस जे निरंजन दादा करत होता ना. यू आर जस्ट फॉलिंग अंडर द सेम ट्रॅप. तू त्याच मार्गावर आहेस. मला काळजी वाटते तुझी सिद्धार्थ. मला भीती वाटते की तुझंही तेच झालं तर मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही दूर राहू शकत तुझ्यापासून. आय स्वेअर टू गॉड, मी नाही राहू शकत. प्रियंका, तुझ्या असल्या वागण्यामुळे तू ऑलरेडी माझ्यापासून दूर झालीच आहेस. कळलं तुला? सिद्धार्थ, माझ्या वागण्यामुळे नाही, त्या रमामुळे तुला असं वाटतंय की मी तुझ्यापासून दूर झाले. बट यू नो व्हॉट, हल्ली मला काय वाटतंय, तू माझ्या प्रेमात नाही, तिच्याच प्रेमात आहेस. शट अप प्रियंका. यू नो व्हॉट, आत्ताच्या आत्ता निघ तू. राईट नाव, जस्ट गेट आउट ऑफ माय रूम राईट नाव. हा कोणाचा नंबर?
हॅलो हॅलो मॅडम आई हॅलो, कोण बोलताय? आई मी संपत संपत संपत? कोण संपत? मी आलोय तुमच्या घरी देखा है आपने मेरे को हाँ अरे हो, पण तू आहेस कोण? आई मी तोच माणूस आहे ज्याने सगळ्यात पहिला तुमच्या पोराला सांगितलं होता की त्या बाईपासून लांब राहा. पण तो ऐकला नाही आपलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ती बाई लई डेंजर आहे. पण हे कोण समजतच नाही. आधी तुमचा पोरगा गेला, मग माझी पुष्पा गेली, आणि आता ती डॉक्टरच्या मागे लागली आहे. अरे तू तू जो कोणी आहेस, पण तू मला कशाला फोन करतोयस? सावध करायला. आई हा माझा नंबर आहे. तुम्ही स्टोअर करून ठेवा आज. हा, आणि जर तिने काय गडबड केली तर मला फक्त एक मिस कॉल मारा. मी येईन तुमच्या मदतीला. हा, मी तुमच्या मदतीला आहे. ठेव. हॅलो प्लीज प्रियंका, तुझी नाटकं बंद कर वन्स अँड फॉर ऑल. आय नो एव्हरीथिंग. सांगितलंय रामाने मला सगळं. शेम ऑन यू प्रियंका, शेम ऑन यू. मी नाही दूर राहू शकत तुझ्यापासून. मी नाही राहू शकत. प्रियंका, तुझ्या असल्या वागण्यामुळे तू ऑलरेडी माझ्यापासून दूर झालीच आहेस. कळलं तुला? तू माझ्या प्रेमात नाही, तिच्याच प्रेमात आहेस. Shut up, प्रियंका. You know what? आत्ताच्या आत्ता निघतो. Right now, just get out of my room. Right now. अरे कुठे होतास सिद्धार्थ? हॉस्पिटलला. आणि प्रियंका? माहित नाही. पण मग ती आहे कुठे? म्हटलं ना माहित नाही. आय डोंट नो. तू तिला फोनही नाही केलायस अजून? नाही, कारण की ती कुठे काय करते हे जाणून घेण्यात सुद्धा मला इंटरेस्ट नाही. सिद्धार्थ, हे मला पटत नाहीये. म्हणजे तू असा वागतोयस तिच्याशी, हे चूक आहे रे. आणि ती तुझ्याशी जसं वागली ते बरोबर आहे. तू या घरातून जावंस म्हणून तिने जे काही केलं ते इनह्युमन आहे. वाईट आहे माणूस म्हणून. आणि तू या घरात राहणं जास्त डिझर्व करतेस रामा. म्हणून ती आली नाही आली या गोष्टीचा फरक पडत नाही मला. नाही मावशी, यावेळी तुम्ही मला कितीही सांगितलं, कितीही प्रयत्न केले ना, तरी मी नाही येणार आहे घरी. माझं ठरलंय. अगं पण मी काय करणं अपेक्षित आहे सांगा ना मला. घरात कित्येक दिवस जे काही चालू आहे त्या परिस्थितीमध्ये दुसरी एखादी मुलगी असती ना तर खूप दिवसांआधी घर सोडून गेली असती. मी इतके दिवस थांबले कारण माझं सिद्धार्थवर प्रेम आहे. पण आज जे काही झालंय ना मावशी, त्यानंतर मला असं अजिबात वाटत नाही की सिद्धार्थला माझ्याविषयी जरा सुद्धा फिलिंग्स आहेत. तुम्ही बघितलंत ना, त्याला मी खोटी वाटते आणि रमा खरी. या सगळ्या कंडिशन मध्ये मी काय करावं अशी अपेक्षा आहे सांगा ना. अगं आधार द्यायचा, साथ द्यायची.
अगं अशाच वेळेला तर गरज असते आपल्या माणसांना आपली. हे बघ प्रियांका, एक भिंत कोसळायला लागली ना की उरलेल्या 3 भिंतींनी छत तोलून धरायचं असतं. नाहीतर घर कोसळायला वेळ लागत नाही. आणि आपल्या घराला तर वाळवी लागली आहे, वाळवी. फिर फिर तू बोलव तू खिड़की फिर तू बोलव तू खिड़की मन तू बाळाला देना फिर तू बोलव तू खिड़की अनम्हण तू बाळाला देना घास तुझा आभाळी धीरे तू बोलव तू खिड़की